प्राप्त प्रसंगी प्राप्त असते कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु कळकळी वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेव वैकुंठाला गमन गेलेले वारकरी संप्रदायाचं कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराया ज्ञानभक्ती वैराग्याचा कळस महाराष्ट्राचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगतमान्य आदरणीय जगद्गुरु तुकोबराया महावैष्णवादी ज्ञानोबरायांचा प्राणसखा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया विटेवरच्या देवा करता अवघ्या विश्वानं जावं विटेवरच्या देवा करता अवघ्या विश्वानं पंढरीला जावं आणि पंढरीच्या पांडुरंगानं तुकोबराया करता देहूला जावं आणि तुकोबरायाला मागा म्हणायला स्थितीला नेऊन पोहोचवणाऱ्या आदरणीय जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा गोड असा अभंग सेवेला साजेल असा अभंग सेवेला रुचेल असा अभंग सेवेला पचेल असा अभंग चिंतना करता उच्चारला विठ्ठल कोण आहेत महान साधू आहे ज्यांच्या मुखारविंदातून त्या ठिकाणी अभंग प्रगट झालायत ना ते तुमच्या आमचे संसारिक असा तुमच्या आमच्यासारखे संसारिक असताना सुद्धा साधनेच्या शेवटच्या अवस्थेला पोहोचलेले ज्यांच्या मुखारविंदातून अभंग प्रगट झालाय ते या विश्वाचे नवे नवे या वारकरी संप्रदायाच्या कळस्थानाला पोहोचले ज्यांच्या मुखारविंदातून अभंग प्रगट झालाय माता माऊल्यांनो ते जगद्गुरु तुकोबराया म्हणजे पंचमवेदासारखा गाथा निर्माण करून देणारे तुम्हा जड जीवाचा उद्धार करण्याकरता प्रत्येक ठिकाणाला प्रत्येक प्रसंगाला तोंड या जीवानं कसं द्यावं म्हणून याची निर्मिती अभंगातून करावी विठ्ठल घेतलायत ना त्यांचा अधिकार फार मोठा आहे बरोबर आहेत की नाही किती मोठा अधिकार आहे बघा आपल्या गावात वाघ सुटलाय असं मला वाटतं बरोबर आहेत की नाही आपल्या गावात काय सुटलाय वाघ सुटलाय वाघ काय करतो आता तुमच्याकडे आमच्याकडे असतं तर मी सांगितलं असतं वाघ माणसाला खातो म्हणून सगळे काय करतात घाबरते बरोबर आहे सगळ्यांना काय वाटती भीती वाटते बाबा नको वाघ येईल मला खाईल म्हणून मी कीर्तनाला जाणार जे घरी राहिले त्यांच्या करता बरोबर आहे की नाही परत त्या ठिकाणी कार्यक्रम उभा राहिला तो म्हणजे चोरीचा बरोबर आहे की नाही म्हटले काय करावं 8-10 दिवसापूर्वी भेंडाळी तिकडेच होत होत्या पण 2-3 दिवस झाले त्यांना हळूहळू कोटरू सुद्धा शोधले म्हटले आता कीर्तनाला जायलाच नको का घरी चोर येतील अरे इथं येऊन तिथं चोरांच्या हातून मारण्यापेक्षा इथं पंढरपुरातल्या पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनात मारावं कशा करता इथं मेला तर उद्धार आहे इथं मेला तर उद्धार आहे चोरांच्या हातून मेला तर नरकाला जाऊ का कसं जाऊ सांगता येत नाही म्हणून तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो ना तो काळ जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाला घाबरतो कुणाला घाबरतोय जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाला घाबरतोय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तुम्ही आम्ही नाही जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाला त्या ठिकाणी काय घाबरत होता यात नवल नाही त्या तुकोबरायांचं वर्णन करताना अध्यात्माचं प्राणांगण वर्णन करून जाते बाबा या काळाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी माथ्यावरती पाय घेतलाय ना त्या तुकोबरायांची कुणाची त्या जगद्गुरु तुकोबरायांची मग काय सांगताय तुकोबराया त्या ठिकाणी आजचा जर अभंग घ्यायचा म्हटला तर कीर्तनकार कसा असतो बंधनातला असतो तसं वास्तविक अध्यात्माचं प्राणांगण सांगतंय प्रति दिवसाचा कीर्तनकार बंधन बरोबर आहे नाही पण आपण पाळत नाही तो भाग वेगळा
अध्यात्माचं प्राणांगण सांगतं एकही दिवस कीर्तनकारानं त्याची चाकोरी सोडून बाहेर जाऊ नये. हा अध्यात्माच्या प्राणांगणाचा इतिहास आहे. म्हणून त्या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे बंधनाचा दिवस. मग आज काय करावं, काय करायचं? जागराचं कीर्तन म्हणजे मागणीचं कीर्तन. मग आता मी सुद्धा तुमच्याकडे काय आले, मागायला आले. बरोबर आहे की काय करायला आले? आजचं कीर्तन म्हणजे मागणीचं कीर्तन. मग मागणीचं कीर्तन म्हटल्यानंतर महिला मंडळ काय द्यावं लागतं? आता मागणी केली म्हणजे दारात कोणीतरी आलं काहीतरी वाढावं. मग आज मी काय रिकाम्या हाताने जात, पहिल्यापासून सतीश भाऊ पासून सुरुवात करू, 501 पासून जमतंय ना? आता कीर्तनात बोलले बरं का, शेवटला द्यावं लागलं. असंच एका गावात जागराचं कीर्तनाला गेली आणि त्याच वेळेला कीर्तनाला गेल्यानंतर म्हटलं बाबा आज मागणीचा दिवस द्यावं लागतं. एक दादा समोर उठल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर ज्ञानेश्वरीवरती 500ची नोट. किती? 500ची नोट होईल. आता मला सांगा 500ची नोट ठेवल्यानंतर मला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल? आनंद होईल. 500ची नोट बघितली, मनातल्या मनात गालातल्या गालात हसली. कीर्तन आटोपलं, तो दादा जवळ आल्यानंतर त्यानं दर्शन घेतलं. म्हटलं दादा तू 500ची नोट दिली, जय हरी पहिला तुलाच घालावं लागला का? कारण दिल्या पुढंच देऊन असतो. बरोबर आहे की नाही? जय हरी घातला. तो म्हटलं हे बघा ताई मी तुमचं दर्शन घेतलं, ही बघा 500ची नोट. त्याला म्हटलं दादा ठीक आहे 500ची नोट, काहीच अडचण नाही. त्यानं त्याच्या बायकोला बोलवलं, म्हणजे ते जोडीनं कीर्तनाला आले होते. तुम्ही आलेत का? तेच तर, नाही तर मग व्हायचं परत गोंधळ. बरोबर आहेत की नाही? ते बिचारे लवकर जोडीनं कीर्तनाला आलेले होते. त्यांना 500ची नोट ठेवली, जय हरी घातला. त्याच्या बायकोला बोलवलं. तो म्हटला हे बघा ताई ही 500ची नोट, ही माझी त्या ठिकाणी मिसेस, त्या ठिकाणी तिनं बिचारीनं दर्शन घेतलं, तिलाही जय हरी घातला. तो म्हटला हे बघा ताई ही 500ची नोट, ही माझी मिसेस. म्हटले आता ही सध्या त्या ठिकाणी गर्भवती आहे. काय? ही सध्या प्रेग्नेंट आहे. म्हटले एक काम कर, ही 500ची नोट म्हटले सांगा ताई आता हिला मुलगा होईल का? आता मला सांगा हे कधी 500त कळतं का हो? आणि 500त कळाला असं तेवढे मोठे हॉस्पिटल लोकांनी कशाला उभारले असते? ते म्हटलं दादा पण काय होतं 500 पाचवायचे होते. काय होते? 500 पाचवायचे होते. त्याला म्हटलं दादा टेन्शन घेऊ नको, 100% तुला मुलगाच होणार. तो म्हटला ताई आणि नाहीच झालं तर म्हटलं 500 घरी न्यायचे. मुलगा नाहीच झाला तर तुला 100% मुलगी होईल. बाकीचं सोडा, महत्वाच्या भागाकडे जा. आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागराचं कीर्तन. काय? जागराचं कीर्तन. मग जगद्गुरु तुकोबराने सांगावं आले आजच्या दिवशी त्या ठिकाणी महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी जी परंपरा घातली, या वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी ज्या परंपरा घातल्या त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अनेक संत महात्म्यांनी, माझ्या नाथरायांनी सगळ्यांनी कीर्तनाची परंपरा चालू ठेवली. अगोरात्रपणे कीर्तनाची परंपरा चालू ठेवत असताना एका गावात पायी प्रवास करत असताना तुकोबरांनी ती परंपरा जसल्या तशी टिकवली. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा ती तसल्या तशी पुढे घेऊन जायची. मग जगद्गुरु तुकोबरांनी म्हणा बाबा आजच्या दिवशी त्या ठिकाणी भगवंताने सांगा बाबा मागणी पर कीर्तन करावं का? कशा करता आपण 7 दिवस जी कीर्तन करत आलो. बरोबर आहे की नाही? शक्यतो सप्ताह 8 दिवसाचा असतो. आपल्या गावाचा वैभव 9 दिवसाचा सप्ताह. मग आपण जी काही आतापर्यंत सेवा करत आलो त्या सेवेचा मोबदला मग भगवंताकडे मागायचा. परंतु काय मागावं या आजच्या अभंगातून शिकावं. विठ्ठल श्रावण चालला. श्रावणामध्ये आपण बाणेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो की मग मला सांगा आपण बाणेश्वराला साकडं घालतो, सोमवारच्या दिवशी गंगेचं स्नान करतो आणि मग त्या ठिकाणी बाणेश्वरावरती पाणी घालतो. मला सांगा काय मागतो आपण? काय मागतो? पोराचं लग्न, पुरीचं लग्न, पुरीचं लग्न झालं त्याला पोरं. याच्या पलीकडे आपल्या मागण्या काय? हे परमेश्वरा समोरच्याचा बंगला झाला त्याचा पुढे दे माझा उभा, याच आपल्या मागण्या. पण जगद्गुरु तुकोबरायला जगाचा मालक दारात उभा राहतोय आणि एकच म्हणतोय तुकोबराया आता काहीतरी मागा. पण तुकोबराने सांग बाबा मागण्याची रीत आमची नाही, ही आमची रीतच नाही. मग हे परमेश्वर आम्हाला काहीच लागत नाही आणि द्यायचं असेल ना तर एकच दे. काय दे? ह्याची बाबी माझी असं जन्मोजन्मी परमेश्वरा द्यायचं असेल ना तर त्या ठिकाणी फक्त तुझा दास बाबा एवढं एकच मागणं तुझ्या चरणावरती मागतो. विठ्ठल गायलेल्या अभंगाला अर्थाने पूजनाच्या अगोदर काही शब्द एकत्रित आणावे लागतात. नवे नवे ते येतात.
असं म्हटलं जातं जपान जगाचं शास्त्रगर आहे. जपान जगाचं शास्त्रगर आहे, त्या ठिकाणी चीन जगाचं सैन्यगर आहे. जपान जगाचं शास्त्रगर आहे, चीन जगाचं सैन्यगर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे आणि माझी भारताची माती, माझा भारताचा देश जगाचं देवघर आहे. या देवघरावरती सुद्धा अनेक दृष्टांच्या नजरा लागल्या होत्या. याच महाराष्ट्राच्या मातीवरती, याच भारताच्या मातीवरती अनेक दृष्टांच्या नजरा लागल्या होत्या आणि याच दृष्टांच्या नजरा बाहेर करत असताना छत्रपती शिवरायांसारख्या, शंभूराजांसारख्या प्राणज्योती माळवाव्या लागल्या आणि अनेक सैन्याने एकत्रित येऊन हीच मराठ्याची, हीच त्या ठिकाणी स्वराज्याची ज्योत जळत जळत त्या ठिकाणी जीवनामध्ये एवढा त्रास या सगळ्यांचा झाला की 15 ऑगस्ट 1947 रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला. ते स्वातंत्र्य प्राप्त झालं नसतं तर आज आपल्याला कीर्तन करता आलं. म्हणून भारताचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. काय आहे? भारताचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही आज एका वैशिष्ट्यपूर्ण सप्ताहानिमित्ताने एकत्र आलो. बरोबर आहे की नाही? सप्ताह म्हणजे करायचा म्हटल्यानंतर संतांचा, महात्म्यांचा, सत्पुरुषांचा आशीर्वाद असल्याशिवाय सप्ताह घडत नाही. सप्ताह करायचा कशा करता? फक्त चालत आलाय, गावकऱ्यांचे पैसे आले, पैसे जमा करायचे, वर्गण्या काढायच्या, कीर्तनकाराला पाकिट द्यायचे, कीर्तनकाराने तुमचे नावं घेतले म्हणजे तुम्ही फार मोठे झाले, या करता सप्ताह का? सप्ताह करावा कशा करता? हिंदू धर्म टिकावा, वारकरी संप्रदाय वाढावा, लहान लेकरावरती संस्कार व्हावे आणि तरुण मुलं व्यसनापासून मुक्तीला जावे आणि वृद्ध व्यक्तीवरती नामस्मरणाचा छंद लागावा, याकरता वारकरी संप्रदायाचा गावागावात सप्ताह करावा. विठ्ठल बाबा किन निमित्ताने या ठिकाणी वक्ता उपस्थित झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगा माझ्या नामदेवरायांनी ही परंपरा चालू ठेवली. रात्रपणे त्या ठिकाणी वाळवंटामध्ये दुमदुमून टाकलं. त्या नाथबाबांनी त्या ठिकाणी नामदेवरायांनी सांगा बाबा हीच परंपरा चालू असताना त्या ठिकाणी ज्या निमित्ताने वक्ता उभा राहिला का ती काय निमित्त आहे हे वक्त्याचं सांगण्याचं आद्य कर्तव्य. काय वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असेल अखंड नामयज्ञ. कोणता यज्ञ? अखंड नाम यज्ञ. किती वर्ष झाले सांगता येत नाही. अखंड हा नामाचा यज्ञ चाललाय. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान बाणेश्वराच्या कृपेने, त्याचप्रमाणे बजरंग बल्लाच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्त परायण बन्सी महाराज सुरवाडे पिंपळसकर, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण भालचंद्र महाराज अनंत मोगल, त्याचप्रमाणे वैकुंठवासी कांबळे भाऊ यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील 8व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही मज पामरासारख्या वाट्याला आली. त्या ठिकाणी मी माझं सद्भाग्य मानते. त्यानंतर या सप्ताहाचं वैभव म्हणजे गेल्या 10 वर्षापासून तुमच्या गावात झळकत होतं. गेले 2-3 महिने झाले आज गावात दिसत नाही. तो फोटो आजही डोळ्यासमोर बघितला तर असं वाटतंय हसून उत्तर आल्याशिवाय राहत नाही. तो म्हणजे या मृदुंगावरती एक बाजू आजही सुनी वाटते, तो म्हणजे आदरणीय आमचा वैकुंठवासी हरिभक्त परायण सर्वज्ञ दादा चोभे. या ठिकाणी हे भगवंता नाही काही होणार दुसरं, पण कमीत कमी त्याचा शेवटचा प्रवास तरी त्याच्या वाजवलेल्या मृदुंगाच्या विठ्ठल नामा ठिकाणी मृदुंगाचार्य त्या ठिकाणी महाराज उपस्थित आहे. आता सगळ्यांचे आभार जर आधी मानले तर शेवटला कोणी नेल सांगता येत. बरोबर आहे की नाही? आणि तसं तुम्हाला आपला काय आजचा नवा परिचय नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्यातली कमी. माणसाने स्वतःची कमी कधी झाकायची नसते. जोपर्यंत तुमच्यातली कमी तुम्ही परमेश्वरापुढे प्रगट करत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ सिद्धीला जात नाही. विठ्ठल अरे मोठे पण करणारे तर लाखो आहे. भगवंता समोर जाऊन सुद्धा हे भगवंता मी तुझ्या करता इतकं केलंय म्हणणारे लाखो आहे. परमेश्वर म्हणतोय अरे इतकं केलंय हे मला कळतंय, तू सांगण्याची गरज नाही. पण हे परमेश्वरा माझ्या मते हे भगवंता तू त्या ठिकाणी काही गुण संपन्न कोणालाच केलं नाही. भगवंता अरे तू त्या ठिकाणी हनुमंतरायांमधून सुद्धा काही गुण काढून घेते. हे भगवंता तुला सोडून सगळे गुण कुणामध्ये तू दिले नाही. म्हणजे भगवंता तू तुझा आम्हाला एक अंश भाग मागतोय म्हणून आमच्यातही एक गुण तू कमी दिला असेल म्हणून आम्ही तो आनंदाने स्वीकारतो.
काय करतोय? आनंदाने स्वीकारतोय. म्हणून ज्यांचं अभंग चिंतन करता उच्चारलं ते महान संत आहे. कोण आहेत? महान संत आहे. ते तुमच्या आमच्यासारखे संसारिक आहे. त्यांना जगाच्या मालकानं समोर येऊन म्हणावं, तुकोबराया आता भक्तीचं ओझं सहन होत नाही, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. परंतु त्यांनी सांगावं, देवा आता तुम्ही मागा म्हणताय, पण आता मागण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. बरोबर आहे की नाही? तुकोबराया अहो संसार करता मुळीच नको, प्रॉपर्टी धन संपत्ती देवा काहीच नको. अहो तुम्हाला आचार्य बनवतोय, तुम्हाला पंडित बनवतोय, तुम्हाला शास्त्री बनवतोय. देवा शास्त्री एखादी पदवी दिली, 2-3 ग्रंथ अभ्यासता आले की माणूस स्वतःला जास्त शहाणा समजायला शकतो. काय होतं? 2-4 अभंग जास्त यायला लागले, 2-3 राग जास्त गाता यायला लागले, 2-3 त्या ठिकाणी ताल जास्त वाजवता यायला लागले, 2-3 कीर्तन जास्त आले की माणूस हवेत उडायला. किती उडू द्या, परंतु त्याच्या हातात दोरे, कोणाची पतंग वर जाऊ द्यायची, कोणाची खाली ठेवायची. बरोबर आहेत की नाही? किती उडू द्या, सगळं काही जगाच्या मालकाच्या हातात. हे परमेश्वरा शास्त्री नको, कोणीच नको. कशा करता? हे भगवंता अरे एखादं शास्त्र वाचलं आणि जर अहंकार प्राप्त झाला तर तू माझ्यापासून दूर जाशील. कसा दूर जाशील? कारण ते हे विटेवरच्या मालका, अरे तुला तिळभर सुद्धा अहंकार चालत. तिळभर तर मग त्या ठिकाणी मला पुन्हा रिवर्स यावं लागेल. त्याकरता हे भगवंता आता मला आचार्य शास्त्री मंडलाचार्य कोणतीच पदवी नको, मला काहीच लागत नाही. मग काय पाहिजे तुकोबराया? काहीच नको, फक्त त्या पंढरीच्या लोकांचा संग दे. कशा करता हा संघ असावा? कारण या पंढरीची महत्त्वी इतकी, या वारकऱ्याची महत्त्वी इतकी की पाया पडे जन एकल. पंढरीसी वर्षाचं लेकरू वारीत चालू द्या आणि 100 वर्षाचा म्हातारा पुढे चालू द्या. 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला 10 वर्षाच्या लेकराचा पाऊल जर लागला ना, तो म्हातारा गरगन मागा फिरतोय आणि त्या 10 वर्षाच्या लेकराच्या पाया पडतोय. वरून विचारतोय, माऊली लागला? काय विचारतो? माऊली लागलं का म्हणून. हे पांडुरंगा काहीच नको, त्या पंढरीतला वारकरी कर, त्या पंढरपुरातला त्या ठिकाणी जनकर, इतर ठिकाणचं नको. म्हणून हे परमेश्वरा द्यायचं असेल ना काय दे, फक्त मला तुझा दास होऊ दे. हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. एका जन्माचं नाही, अरे जन्माजन्माचा मला तुला दास, तुझं दास व्हायचंय. मला सांगा इथं उपस्थितांपैकी कुणाला दास व्हावं वाटतं? खाली बसलेले मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायनाचार्य, उभे असलेले चोपदार, टाळकरी, त्या ठिकाणी साऊंडवाले, खाली बसलेले टोपीवाले, बिना टोपीवाले, पदरावाल्या, बिना पदरावाल्या, चष्म्यावाल्या, बिना चष्म्यावाल्या. कुणाला वाटतंय दास व्हावं? कुणाला वाटतं दास व्हावं? प्रत्येकाला काय वाटतं? मालक बनावं. काय वाटतंय? मालक बनावं. काल पोराचं लग्न केलंय, नवीन सुनबाई घरात आली, तिला दुसऱ्या दिवशी असं वाटतं एकदाची सासू मारावा आणि सासूच्या किल्ल्या माझ्या ताब्यात. बरोबर आहे का? काल आलेला सुनाला सुद्धा वाटतंय मी मालकीन व्हावं, मग माझ्या सगट कुणाला दास व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला काय व्हावं वाटतंय? मालक व्हावं वाटतंय. आणि ज्यांना तुकोबरा त्या ठिकाणी परमेश्वर मालक करतोय ना, ते दास होण्याच्या मागे. काय होण्याच्या पाठीमागे?
दास होण्याच्या पाठीमागे त्यांनी सांगावं, हे परमेश्वरा मला मालक नाही बनायचं, मला काय बनायचंय, दास बनायचंय. मग तुम्हा प्रत्येक जीवाला मालक व्हावं वाटतंय आणि तुकोबरांना काय व्हावं वाटतंय, दास व्हावं वाटतंय. हाच तर फरक संतांमध्ये आणि सामान्य जीवामध्ये आहे. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराने म्हणावं, हे परमेश्वरा मला तुझा दास होते. मग एका जन्माचा नाही, जन्माजन्माचं होते. आणि हाच दास होत असताना त्या ठिकाणी अजून काय हवंय तुकोबराया, मला काहीच लागत नाही. वारकरी कर, पण कोणता कर, फक्त आणि फक्त पंढरीचा कर. कोणता कर, इतर ठिकाणचा वारकरी चालणार नाही, मला पंढरपुरातला वारकरी कर. कशा करता, त्या ठिकाणी पंढरीचा वारकरी झाल्यानंतर तिथं संतांचा मेळा काय आहेत, या वारीमध्ये संतांचा मेळा आहे. आणि हाच संतांचा मेळा कुठे जातो, इथं त्या ठिकाणी प्रेमाचा कल्लोळ आहे. आणि या प्रेमाचा कल्लोळ या ठिकाणी, ज्या ठिकाणी 350 गंगा एकत्र येतात ना, त्या क्षेत्राला चंद्रभागेसारखं क्षेत्र म्हणताय. आणि मग मला स्नान हवं असेल ना, या वारकऱ्यामध्ये गेल्यानंतर संत विचाराचं पहिलं स्नान घडेल. आणि त्या ठिकाणी चर्म कातडा जर धुवायचं असेल ना, तर ज्या ठिकाणी 349 गंगा एकत्र येतात त्याला चंद्रभागेसारखं तीर्थ म्हणताय. या तीर्थात एकदा का मी स्नान केलं की काय होईल, माझं सगळं पातक धुतलं जाईल. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ झालं आपलं. जमतंय ना आता, मध्या पाठी जाते घरी, बरोबर आहेत की नाही. आता तुम्ही म्हणाला असं झालं, मग आता नेमकी द्यावा का ठेवावं काही कळलं, देत्या का काढून देत्या का ठेवीत्या, नाही तेवढ्यासाठी माझ्या जवळच धरून ठेवली, बरोबर आहे की नाही. म्हटलं चोपदार तुम्हीच राहा, म्हणजे कसं नाहीच कोणी दिले तर पटकन तुमचा हात धरून गाडीत टाकायला. म्हणून जगद्गुरु तुकोबराने सांगू, हे परमेश्वरा जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं. काय व्हावं वाटतंय, मालक व्हावं वाटतंय. दास कुणाला व्हावं वाटत नाही. मग दास कुणाचं व्हावं, कुणा करता जावं, कुणा करता त्या ठिकाणी दास्यत्व स्वीकार. माता माऊल्यांनो सामान्य उदाहरण द्यायचं ठरलं तर पहिलं तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगून जाते. दास व्हायचं असेल ना, तर रिकामट्याकडे लोकांचे बुट पुसत जाऊ, रिकामट्याकडे लोकांचे बुट पुसत जाऊ नका. म्हणून एकाच वाक्यात सांगेल, जास्त वाक्य सांगणार नाही. अरे आमदाराचं पोरगच आमदार होतं, तुम्ही किती चपला बुट पुसले तर तुमचं पोरग आमदार होणार. म्हणून कोणाच्या विनाकारण नादाला लागायचं नाही. मग दास व्हायचं असेल ना, तर पंढरपुरातल्या मालकाचं व्हावं. व्यवहारामध्ये त्या ठिकाणी दास व्हायचं असेल ना, तर कुणाचं दास व्हावं. अरे ज्याला 500 एकर जमीन आहे, किती 500 एकर ज्याला जमीन आहे, आणि 500 एकरचा मालक त्या ठिकाणी 11 वाजेची वेळ झाली आणि त्या ठिकाणी घरी आला. पत्नीला विचारलं, का ग मुनीम कुठे गेला, गड्याच्या भाकरी दिल्या का. सांगितलं, स्वामी महाराज दादा आज मुनीम सुट्टीवर गेले. कुठे गेले, मुनीम सुट्टीवरती गेले. का म्हटले, मुनीम सुट्टीवरती गेली, त्यांच्या मेवणीचा साखरपुडा होता. काय होता, कारण हे नातं जरा जवळचं असल्यामुळं कोणी याला टाळत, बरोबर आहे की नाही. बहिणीच्या घरचा असता तर थोडी टाळाटाळ होती, पण मेवणीचं म्हटल्यानंतर टाळत नाही, बरोबर आहे की नाही. जे टाळत नाही ते बरोबर हो, बरोबर आहे की नाही. मग सांगितलं त्याच्या मेवणीचा साखरपुडा होता, म्हणून निघून गेला. अगं त्या ठिकाणी नोकरांचा आऊ सुटला असेल, गड्याचा आऊ सुटला असेल, गड्याला बाराला न्यारी दिली पाहिजे. मग काय करावं, अगं होय बाजूला आणि त्या ठिकाणी छत्री आणि त्या ठिकाणी काठी आणि म्हटलं ते टोपलं. आता मी गड्याच्या भाकरी घेऊन जातो. विचार केला, अहो तुम्हाला उन्हात जायला डॉक्टरनी सांगितलं नाही, छत्री घेतली ना, अहो तुम्हाला काम करायला तुम्हाला चालता येत नाही, काळजी करू नको, माझ्या गाडी उपाशी मारतील. ज्या ठिकाणून निघाल्यानंतर त्या ठिकाणी चालत चालत प्रत्येक घराच्या दारापाशी यावं, आवाज द्यावा. आता प्रत्येक त्या ठिकाणी स्त्रीला आवाज देत असताना मला सांगा, गरीबाच्या बाईला कोणी आदरानं आवाज देतं का. पैसा तेरा तीन नाम परशु परशा परसराम, बरोबर आहे की नाही. मोठ्याचं श्रीमंताचं पोरग जर आलं ना, त्याला दादा म्हटलं जातं, त्याला पूर्णत्वाच्या नावाने आवाज दिला जातो. तेच नाव जर गरीबाच्या पोराचं असेल ना, तर त्याला उद्धट नावाने आवाज दिला जातो. काय केला जातो. पण तुकोबरायांनी सांग बाबा,
जीवनामध्ये यालाच तर खरा परमार्थ म्हणताय. अरे श्रीमंत करता आणि गरिबा करता जी चांगली वाणी खर्च करतो ना त्याला या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत. काय म्हणताय? त्याला या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत म्हणताय. त्याच वेळेला त्या ठिकाणी मालक निघाले. मालकांना प्रत्येकाच्या गड्याच्या बाईला आवाज दिला. आवाज देत असताना गड्याची बाई बाहेर निघत असताना एवढा मोठा मालक आपल्या नवऱ्याच्या भाकरी घेण्याकरता आलोय. त्या ठिकाणी ती बाई गलबलीने यायची आणि दादाच्या हातात भाकरीचं टोपलं त्या ठिकाणी डबा देऊन टाकायची आणि त्याच वेळा सगळ्यांच्या भाकरी जमा करत करत त्या ठिकाणी निघाला शेतकरी. आणि एवढा मोठा असणारा 500 एकरचा शेतकरी आपल्या मळ्याकडे जातोय. मळ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी जो 60 वर्षाचा गडी होता त्यानं बघितलं आणि बाकीच्या गाड्यांना सांगतो, अरे आपले दादा आपल्या काही भाकरी घेऊन येतात का काय? म्हटलं तू कसं काय ओळखलंय? अरे आपल्या गावामध्ये लाल फेट्यावाली 3च माणसं होती. त्या दोघांचं आपल्या दादाचं जमत नाही. मग तिसरं राहिलं कोण? आपले दादा. मग आपलेच दादा आपल्या भाकरी घेऊन आले असतील म्हटले. त्याच वेळेला गड्यांना घाई गडबडीने आवतं सोडले. दादाकडे कोण पुढं पळत चालतंय, कोण काय घेतंय, कोण काय घेतंय. आंब्याच्या झाडाखाली गेले. आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर दादाने सांगितलं, बाबा सगळ्यांनी न्याहारी करून घ्या, भाकरी खाऊन घ्या. त्याच वेळेला गडी त्या ठिकाणी विचार करू लागले, अरे दादा आपल्या भाकरी घेऊन आले पण दादाच्या जेवणाचं काय? कारण दादाला गरम लागत होतं सगळं. विचारलं, दादा तुम्ही नाही सोमवार सोडला? नाही म्हटले, आजची माझी एकादशी. त्याच वेळेला सांगितलं, आता त्या ठिकाणी मी तुमच्या सोबत न्याहारी करणार, मी तुमच्या सोबत जेवण करणार. दादा तुम्हाला गरम लागतंय. अरे तुमच्याकरता काय गरम नरम, आता खातोय म्हटली तुमचीच भाकरी. एकत्र गड्यांमध्ये बसावं, त्या शेतकरी राजांना जेवण करावं. त्या शेतकरी राजांना जेवण करावं आणि जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपली आपली सगळी त्या ठिकाणी डबे जमा केली. दादाजवळ पिशी दिली. दादाला सांगितलं, एक 60 वर्षाचा नोकर होता तो म्हटला, दादा आमचे रिकामी डबे तुम्ही नेऊ नका, इतकी आम्ही श्रीमंत नाही, डबे खाली राहू द्या, डबे खाली राहू द्या. म्हटल्यानंतर मालकांना त्याला सांगितलं, अरे तू माझ्यापेक्षा लहान आहे, अरे मी तुझ्या बापासारखा आहे. डबे उचलले, घरी निघाले. त्याच वेळेला त्या ठिकाणी तो 60 वर्षाचा नोकर येतोय आणि आवताच्या रुमण्यावरती डोकं ठेवतोय. अरे ढग ढसा तो नोकर रडतोय. दुसऱ्या नोकराने प्रश्न केला, अरे रडतोय कसा करता? पोटाला भाकरी मिळाली तरी रडतोय कसा करता? अरे एकाच गोष्टी करता. अरे 500 एकरचा आपला मालक होता. आपण एक दिवस उपाशी राहिला असतो तर मेलो नसतो, परंतु 500 एकरचा मालक असताना सुद्धा आपण उपाशी राहू नये अशी जो किंमत करतो ना त्या मालकाचा आपण दास. कुणाचं दास व्हावं? जो एका न्याहारीची नोकराची किंमत करतोय ना, त्याला ओळखतोय ना, त्याचं दास व्हावं. विठ्ठल चला 2 मिनिटं अध्यात्मामध्ये दास व्हायचं असेल ना का? जगद्गुरु तुकोबराय सांगता, हे परमेश्वरा या जीवनात मला काही लागत नाही, फक्त काय हवंय? मला तुझं दास. काय व्हायचंय? दास व्हायचंय. काय दासाची किंमत असते? अरे भगवंतामध्ये जी ताकद नाही ना ती भगवंताच्या दासामध्ये. कुणामध्ये? भगवंताच्या दासामध्ये. पांडवांनी महान यज्ञ केला होता. काय केला होता? पांडवांनी राजसू नावाचा महान यज्ञ केला. राजसू यज्ञाचं अग्रस्थान त्या ठिकाणी जगाचा मालक बघत होता. कोण बघत होतं? अग्रकाम जगाचा मालक बघत होता. पण जगाचा मालक हे सर्व काम बघत असताना त्या ठिकाणी यज्ञ तोंडावरती आला. यज्ञ 8 दिवसावरती आला आणि यज्ञ 8 दिवसावरती आल्यानंतर जगाचा मालक चिंतेत. कोण चिंतेते? जगाचा मालक चिंतेते. ज्यावेळेला जगाचा मालक चिंतेते हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न केला, जगाचा मालका चिंतेत का? काहीच नाही अर्जुना. आपल्या गावाच्या बाजूला एक महात्मा राहतोय. तो महात्मा यज्ञात यावा, त्यानं पूर्ण आहुती टाकावं याकरता चिंतेत आहे. जगाच्या मालकाला अर्जुनाने म्हणावं मी जातोय. जगाच्या मालकानं पत्र लिहून दिलंय. अर्जुन घेऊन गेलाय आणि त्याच वेळेला सांगितलं महात्मा यज्ञामध्ये यावं पूर्ण आहुती टाकण्याकरता. महात्मा नाही बोलले. त्याच वेळेला त्यांनी जगाच्या मालकाचं पत्र समोर केलं. त्याच वेळेला त्या ठिकाणी त्या महात्म्यानं पत्र बघितलं नाही. तसल्या तसं त्याचं त्या ठिकाणी सकाळचं होम हवन चालू होतं. तसंच होमात टाकलं आणि त्याच वेळेला अर्जुन म्हटलं, अरे जगाच्या मालकाचं पत्र यानं त्या ठिकाणी होम हवनामध्ये टाकलंय. महाराज काय येत नाही? अरे पांडवांनो तुम्हाला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय. तेव्हा हा महात्मा यज्ञामध्ये काय होईल? तेव्हा हा महात्मा यज्ञामध्ये येईल. मग काय करावं लागेल? अगोदर 60,000 यज्ञ करावे लागतील. अर्जुन म्हटला, देवा एकाच यज्ञाला एवढ्या अडचणी, तेव्हा 60,000 यज्ञ कधी घडणार? आता जगाच्या मालकाचं पत्र टाकून दिल्याबरोबर भीमाला राग आला. भीम निघाले. भीम त्या ठिकाणी ताकदवान होते. ताकदवान
त्या ठिकाणी त्यानं ताकदीचा प्रयोग केला. महात्मा आले नाही. मग आता काय करावं? जगाचा मालक चिंतेत जातोय. द्रौपदीला कळावं आणि द्रौपदीला कळाल्याबरोबर त्या ठिकाणी द्रौपदीने जगाच्या मालकाला विचारलंय, दादा चिंतेत का गेला? सांगितलं, द्रौपदी चिंतेचं कारण एकच आहे. गावाच्या बाहेर एक महान महात्मा, तो महात्मा जोपर्यंत आपल्या यज्ञात येत नाही, यज्ञात पूर्ण आहुती टाकत नाही, तोपर्यंत यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. देवा एवढीच गोष्ट आहे ना, काळजी करू नका. अगं द्रौपदी, पण त्या महात्म्याला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतं. काय लागतंय? 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय. द्रौपदी त्या ठिकाणून निघाली, महात्म्याकडे जात होती आणि महात्म्याकडे गेल्यानंतर द्रौपदीने महात्म्याला आवाज दिला, दर्शन घेतलंय. महात्म्याला आतून कळालंय की बाबा कोणीतरी स्त्री माझ्या दर्शनाला आली. महात्म्याने विचारलंय, ताई कशा करता आली? त्याच वेळेला त्या ठिकाणी तिने सांगितलंय, महाराज पांडवांच्या यज्ञामध्ये पूर्ण आहुती करता तुम्ही या. आले असते पण काय करावं? पांडवांकडे 60,000 यज्ञाचं पुण्य नाही. तू 60,000 यज्ञाचं पुण्य आण, मी तुझ्या पाठोपाठ येतो. द्रौपदीने सांगितलंय, बस फक्त 60,000 यज्ञाचं पुण्य. त्याच वेळेला त्या महात्म्याला घाम फुटला. महात्मा म्हटला, तुला 60,000 यज्ञाचं पुण्य सामान्य वाटतंय? त्याच वेळेला द्रौपदीने पुन्हा प्रश्न केला, महाराज बस का 60,000 यज्ञाचं पुण्य? महात्मा त्या ठिकाणी झोपडीच्या बाहेर आले. महाराज म्हणले, बस झालंय 60,000 यज्ञाचं पुण्य. द्रौपदीने सांगितलं, महाराज आता तुम्हाला माझ्या पाठीमागं चालावं लागतंय. कशा करता? महाराज ज्या ठिकाणी परमेश्वरांना सांगितलं होतं, कृष्णानं सांगितलं होतं, माझ्या दादांना सांगितलं होतं, पांडवांच्या यज्ञामध्ये तो महात्मा यावं, याकरता 60,000 यज्ञाचं पुण्य घडावं. मग ते 60,000 पुण्याचं यज्ञाचं पुण्य मी इथपर्यंत करत आले. अगं द्रौपदी, केलं कसं? तिथून जशी निघालेत ना, प्रत्येक पाऊल टाकत होते आणि रामकृष्ण हरी मंत्र जपत होते आणि जेवढे पावलं पडत होती तेवढे मंत्र बोलले जात होते. अरे जेवढे रामकृष्ण हरी शब्द प्रगट होत होते तेवढे यज्ञ घडत होते. ज्यावेळेला यज्ञाचं पुण्य महात्म्याच्या त्या ठिकाणी द्वारामध्ये अर्पण करावं, चरणावरती अर्पण करावं, जो महात्मा म्हणत होता 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय ना, तो महात्मा द्रौपदीच्या पुढे चालत होता आणि द्रौपदीच्या पाऊल देईल त्या अगोदर द्रौपदीच्या पायाला खाली टोचणार नाही म्हणून 60,000 यज्ञाचं पुण्य मागणारा महात्मा त्या ठिकाणी द्रौपदीच्या समोर झाडत होता. काय करत होता? झाडत होता. ही ताकद जर कशाची असेल तर ही भगवंतापेक्षा त्याच्या दासाची ताकद आहे. म्हणून हे परमेश्वरा, मला काय हवंय? मला काहीच लागत नाही. अभंगाचा प्रथम
राहावी माझी आस, काय इच्छा आहे जन्मो जन्मी तुझा दास. कशा करता का दास व्हावं वाटतं हे भगवंता, त्या दासांकरता तू धावून येतो. जे तुला करता येत नाही ते करण्याची ताकद तुझ्या दासांमध्ये असते, तुझ्या भक्तांमध्ये असते. म्हणून मला काय कर, तुझा दास कर. मग ठीक आहे, हे दास होत असताना काय घडावं, माझ्या जीवनामध्ये मला पंढरीची वारी व्हावी. काय व्हावी, काय महत्व आहे माय बापून या दासामध्ये, काय महत्व आहे या भक्तामध्ये. अरे काय दडलंय या हरिभक्तांमध्ये माय माता मौल्यांनो. तर त्या ठिकाणी एक वारकरी होता, वृद्ध अवस्थेला गेला. आता म्हातारा झाला. घरातल्या माणसाने म्हणावं बाबा आता वय झालंय, वारीला जाऊ नका. पण बाबांना सांगितलंय, बाबा जोपर्यंत जीवात जीव आहेत ना, जोपर्यंत या अंतरंगामध्ये आत्माराम आहेत ना, तोपर्यंत राम म्हणणं सोडणार नाही, तोपर्यंत वारी सोडणार नाही. जुना वारकरी होता, तो काही आपल्यासारखा नव्हता. वारकरी निघाला. आता वारकरी निघाल्यानंतर शरीर थकलेलं होतं. आता पूर्वीचा काळ होता. आता त्या ठिकाणी ठरवलं तर एका दिवसात पंढरपूर आपण रिटर्न होतो. बरोबर आहे की नाही? ठरवलं तर एका दिवसात आता आपण पंढरपूर रिटर्न होतो. आपल्याला जर ठरवलं तर दररोज गुलाबजामच्या पंक्ती भेटते. आता सध्याच्या काळातले वारकरी वारीत गेल्यानंतर 2-2 किलो वजन वाढून घरी येतात. खरं आहे का खोटं? बरोबर आहे की नाही? आता तुम्ही वारी काढता, दिंडी काढता, तुम्हाला चांगलं माहिती. बरोबर आहे, आमचं फक्त बोलायचं. 2-2 किलो वजन वाढल्याशिवाय घरी येत नाही. तो जुना वारकरी होता माता माऊल्यांनो. घरून निघताना 15 दिवसाची शिदोरी सोबत नेणारा वारकरी. किती? 15 दिवसाची शिदोरी सोबत नेणारा वारकरी होता. आता वारकऱ्याच्या पत्नीनं शिदोरी करत असताना आता सारखी काही शंकरपाळां, चिवडाण, लाडून, करंज्या केल्या नव्हत्या. तिनं त्या ठिकाणी शिदोरी करत असताना त्या दररोज केलेल्या पोळ्या उन्हामध्ये वाळवायच्या, पुन्हा त्या गरम करायच्या, लालबुंद भाजायच्या, त्या चुरायच्या. आता तेव्हा काय मिक्सर, खलबत्त्यात कुटायच्या. त्याचा कूट केल्यानंतर त्याच पोळ्या पुन्हा त्या ठिकाणी तो कूट वाळवायचा आणि तो कूट वाळवल्यानंतर त्यावरती मिठाचं पाणी टाकायचं आणि त्याचे काय बांधायचे, लाडू बांधायचे. बरोबर आहे की नाही? मग जेवढे मुक्काम पडतीला सकाळचा 1 लाडू आणि संध्याकाळचा 1 लाडू, असे दिवसाचे 2 लाडू. मग तिथी घटली तर 2 लाडू कमी व्हायचे आणि तिथी वाढली तर 2 लाडू वाढायचे. बरोबर आहे की नाही? तेवढे नेमलेले दिवसाचे लाडू त्या ठिकाणी वारकऱ्यासोबत दिले. वारकरी निघाला, दरमजल करतोय. चालता चालता आपल्या गावासारखं एक गाव लागलं आणि त्या ठिकाणी वारकरी थांबला. जसं आपण मारुतीरायाच्या मंदिरामध्ये यावं आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सालाबाद प्रमाणे आपण सप्ताह करतोय, असं त्या वारकऱ्याने दरमजल करावं. प्रति गावात आलं की मारुतीरायाच्या मंदिरामध्ये झोपावं. दररोजचा नित्यक्रम सकाळ संध्याकाळचा त्या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये करावं. वारकरी चालून थकला, संध्याकाळच्या वेळेला आला आणि गावामध्ये मुक्कामी राहिला. मुक्कामी राहत असताना वारकरी त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी सगळं काही जे कपडे लत्ते होते त्या ठिकाणी सोबतीला जे साहित्य आणलं होतं ते खाली ठेवलं. त्या ठिकाणी बाजूला गेला, आडाचं पाणी ओढल्यानंतर त्या ठिकाणी हातपाय धुतले, पाणी घेतल्यानंतर दररोजचा नित्यक्रम त्या ठिकाणी नित्यनेम संध्याकाळची 3 त्या ठिकाणी संध्या आटोपल्यानंतर त्या ठिकाणी वारकरी आता त्या ठिकाणी जेवणार, परंतु वारकऱ्याचं अंग जास्त कणकण करायला, वारकऱ्याची तब्येत बिघडायला लागली. वारकऱ्याने कसे तरी 2 घास खाल्ले, पाणी पिल्याने वारकऱ्याने अंग टाकलं, पण अंग जास्त कणकणतय म्हणून पुन्हा वारकरी उठला, पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, सांगितलंय विटेवरच्या मालका सांगता येत नाही उद्याची वाट चालता येईल का. हे बोलल्यानंतर वारकरी झोपला, परंतु वारकरी झोपल्यानंतर वारकऱ्याचे डोळे रडत होते. काय रडत होती? वारकऱ्याचे. माणूस झोपेत रडतो पण त्याचा आवाज त्याचा आवाज येत नाही. वारकऱ्याचे डोळे रडत होते. मारुतीरायांना वाटत होतं आता मारुतीराय काय सामान्य का? जन्माला येत असताना ज्या जीवाचे माईला सुद्धा, स्वतःच्या जन्मदात्या आईला सुद्धा त्या ठिकाणी स्त्री आहे का पुरुष आहे हे अवयव बघायला मिळाले नाही, ते मारुतीराय. कोण आहेत? ते मारुतीराय आहेत. एवढे निष्ठावंत ब्रह्मचारी आहेत. त्याच वेळेला त्या ठिकाणी आता विचारा वारकऱ्याला जागा कसं करावं, कारण की वारकरी थकलेला आहे, थकलेल्या अवस्थेला पोहोचलेला आहे. मग काय करावं? या निष्ठावंत ब्रह्मचार्यानं प्रश्न केला तर डोळ्यातल्या आसवांना, कुणाला केला?
डोळ्यातल्या आसवांना प्रश्न केला, सांगा आसवांनो का रडताय? त्या रडणाऱ्या आसवांनी सांगावं, अरे हा वारकरी इतका पुण्यवान आहेत ना, या वारकऱ्यामुळं हे डोळे पंढरपुरातल्या मालकाचं रूपाचं सुख घेत होते, हे हात त्याच्या दर्शनाचं आणि भजनाची टाळी वाजवत होते, हे मुख त्याचं त्या नामाचं भजन करत होतं. अरे या वारकऱ्याचं पुण्य इतकं महान की हे पाय वारीचा रस्ता चालत होते या वारकऱ्यामुळे. आणि असा निष्ठावंत वारकरी आमचा आजारी पडलाय. आता हा वारकरी थकलेला आहे. आता हा वारकरी गेला तर या डोळ्याला, या नेत्राला पंढरपुरातला मालक दिसणार नाही, म्हणून डोळ्यातली आसवा गळगळा खाली पडत होती. आता रडण्याचे दोन प्रकार आहे. काही लोक आव आणून रडतात. आता तुम्हाला चांगलं माहिती, मी लयदास क्रिया करते म्हणून मला चांगलं माहिती. बरोबर आहे की बाईच्या डोळ्याला पाण्याचा पत्ता राहत नाही, इतकी रडते. मला असं वाटतंय की गंगा तिच्या डोळ्यातून वाहती. बरोबर आहे की इतकी जोरजोरात गागती, त्याचा माप राहत नाही. याला आव आणून रडणं म्हणताय. बरोबर आहे की नाही? रडण्याचे भरपूर काही प्रकार आहे, एवढं काही आपल्याला माहित नाही, आपण जास्त काही रडत बसत. अरे रडायचं तरी कुणा करता? दिलायत ना परमेश्वरांचं. जीवनामध्ये प्रसंग प्रत्येकावरती येतात. जीवनामध्ये आल्यानंतर प्रसंग प्रत्येकाच्या जीवनावरती येतात. अरे पाठीमागचा चिल्लर किती भुकत राहू द्या, माणसानं माघारी फिरायचं कधीच नसतं का? अरे भुकणारे तोंड एक ना एक दिवस गप्प होत असतात. भुकणारी तोंड एक ना एक दिवस गप्प होत असतात. फक्त दररोज संध्याकाळी दिवसभर तुम्ही 12 ते 18 तासाचा दिवस तुम्ही घालवलाय. या 12 ते 18 तासामध्ये तुम्ही काय केलंयत ना, जेव्हा तुम्ही अंथरुणावरती पडताय ना, एकदा डोळे बंद करावं आणि दिवसाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करावा आणि एकच प्रार्थना करावी, हे विठ्ठलच्या मालका, यातून एखादा अनुचित प्रकार तर माझ्याकडून घडला नसेल ना, एखादा जीव तर माझ्याकडून दुखावला गेला नसेल ना. परमेश्वरा एकच मागणं मागते, उद्या सकाळचा सूर्यनारायण मला बघायचा आहे. या नेत्रानं जर उद्या सकाळचा सूर्यनारायण बघायचा असेल ना, तर या नेत्रामध्ये पाप वासना येऊ देऊ नको. या मुखाला कुणाची अभद्र वाणी बोलता येऊ देऊ नको. या मुखाने द्यायचं असेल ना तर एकच होऊ दे, कुणाच्या कल्याणाचा शब्द बाहेर पडू दे, वाईट वाक्य या मुखातून बाहेर पडू देऊ नको. एवढा जर सत्य संकल्प जीवनात ठेवला ना, परिस्थिती कोणती येऊ द्या, अरे तोंड देण्याची ताकद पंढरपुरातला मालक देतो. कोण देतो? तोंड देण्याची ताकद पंढरपुरातला मालक देतो. का माता माऊलींनो? अरे हे जग असं आहेत ना, जोपर्यंत आपल्या तव्यावरती त्याची पोळी भाजू दिली जाईल ना, तोपर्यंत हे जग आपल्याला चांगलं. आपल्या तव्यावरती त्याची पोळी जोपर्यंत भाजते ना, तोपर्यंत हे जग आपल्याला चांगलं म्हणतं. ज्या दिवशी तुम्ही आपल्या तव्यावरती त्याची पोळी भाजू द्यायचं बंद केलं, त्या दिवसापासून हे जग तुम्हा आम्हाला नावं ठेवतंय. हे जग त्या दिवसापासून तुम्हा आम्हाला नावं ठेवतंय. अरे या जगातली माणसं ज्या भगवंताने निर्माण केली, अरे इच्छा अपेक्षा पूर्ण नाही झाली तर लोक आजकाल देव बदलताय. अरे तुमचा आमचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना फायदा नाही झाला तर आपला कधी कचरा करतील सांगता येत नाही. म्हणून आपण लोकांकरता नाही, स्वतःच्या आनंदाकरता जीवन जगावं. विठ्ठल म्हणून तो निष्ठावंत वारकरी होता. कोण होता? निष्ठावंत वारकरी होता. वारकरी चालला होता आणि त्याच वेळेला त्या आसवांना प्रश्न त्या ठिकाणी मारुतीरायानं केला. त्या आसवड जसा रडून सांगताय, मारुतीरायानं बघितलंय, पिठेवरच्या मालकाला हाक मारली, हे पांडुरंगा, अरे तुला पटतंय का? एवढा निष्ठावंत वारकरी, त्याच्या शरीराची एक एक आवय तुझ्या दर्शनाकरता तळमळतंय. आणि या वारकऱ्याचं कर्म लिहिताना तू काय झोपला होता का रे देव? या वारकऱ्याचं नशीब लिहिताना तू का झोपला होता का? कारण या भारताचा मातीचा इतिहास आहे. या भारताच्या मातीचा इतिहास आहे. चांगलं वागणाऱ्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. जिवंत आहे तोपर्यंत लोक त्रास दिल्याशिवाय राहत नाही आणि मेल्यानंतर नाव काढल्याशिवाय राहत नाही. मेल्यानंतरच जिथं नाव निघतंय ना त्याला भारत देश काय म्हणताय? त्याला भारत देश म्हणताय. विचार करा महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा. अरे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. स्वतःचं अस्तित्व आपण स्वतः निर्माण करावं. स्वतःचं अस्तित्व आपण स्वतः निर्माण करावं. जोपर्यंत जगाला चमत्कार दिसत नाही तोपर्यंत जग नमस्कार करत नाही. जे महावैष्णव माऊली ज्ञानोबराया त्यांच्यावरती वेळ आली होती मधुकरी मागण्याची, ज्यावेळेला महावैष्णव माऊली ज्ञानोबराया मधुकरी मागण्या करता जायची, त्याच वेळेला आळंदी गावामध्ये ब्राह्मण त्यांना आपल्या घरात येऊ देऊ देत नव्हते.
ब्राह्मणाच्या घराला जर माऊली ज्ञानोबरांचा चरण स्पर्श झाला तर त्या ठिकाणी संन्यासाच्या पोराच्या घराला आपल्याला विटाळ लागलाय म्हणून चरण स्पर्श झालाय. म्हणून गोमूत्र शिपणारी जी ब्राह्मण होती ना, ज्यावेळेला महावश्य माऊली ज्ञानोबरांनी रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जो भिंत चालवली आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाला दान दिला, त्याच वेळेला तीच ब्राह्मण लोक आजही माऊलीचा स्पर्श आपल्या शरीराला व्हावा याकरता तळमळताय. अरे चमत्काराशिवाय नमस्कार नाही भारताच्या मातीमध्ये, काय नाही, चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही. म्हणून हा वारकरी संप्रदाय इतका अग्रगण्य संप्रदाय आहेत ना की कुण्याच संप्रदायाची ताकद नाही. अरे असा कोणताच संप्रदाय नाही जिथं सोन्याचं झाड. माऊली ज्ञानोबराय सांगताय काय की तर या संप्रदायाची जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, बरोबर आहे की हा आपला त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आहे. अरे कोण काय करायला सांगता येत नाही असा एकही संप्रदाय नाही की ज्यांना महिषीपुत्रामुखी बोलवल्या वेदश्रुती. हा संप्रदाय त्या ठिकाणी कुणाचा आहे? तुमचा आमचा वारकरी संप्रदाय. कुण्या संप्रदायाची ताकद नाही. अरे या संतांची ताकद किती, या संप्रदायाची ताकद किती. अरे जीवनामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी अभंग म्हणावा, अरे अभंगाला स्वर देण्याकरता दगडावरती दगड आपटावा, त्यातून टाळाचा नाद निघावा. अरे त्यांना पाठीमागे आलाप देण्याकरता दुसरा तिसरा कोणीच नव्हतं. अरे पक्षाने गुंजराव करावा आणि पाठीमाग तुकोबरांच्या अभंगाला आलाप द्या. तुकोबाची अमृतवाणी देवाची अपराणी, तुकोबाची अमृतवाणी देवाची अपराणी, दगडाच्या धुनी काय नमावा, दगडाच्या धुनी काय नमावा. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. एवढी जर ताकद कुणाची असेल तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचे. ज्यावेळेला तो महात्मा डोळ्यातल्या आसवांना प्रश्न करतोय आणि पंढरपुरातल्या मालकाला त्या ठिकाणी आग्रह जेव्हा मारुतीरायानं करावा, त्याच वेळेला पहाटे 1 वाजता विटेवरती वीट सरकावी आणि पांडुरंगाला निघावं. परमात्मा निघाले. त्याच वेळेला त्या ठिकाणी रखमाई आई साहेबांनी हात पकडला. देवा उठले कुठं, चालले कुठं, अजून त्या ठिकाणी पाठ झाली नाही, काशीतले त्या ठिकाणी ब्राह्मण आले नाही, निघाले कुठं. अगं रखमाई, एक माझा वारकरी थकलाय त्याच्याकरता चाललोय. अहो कशा करता, अहो कुणा करता चाललाय, सगळा वृत्तांत वारकऱ्याचा ऐकावा सांगा, एवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलंय वारकरी कोण आहे, कसा आहे. त्याच वेळेला रखमाई आई साहेब म्हटल्या चला मी तुमच्या सोबत येते.
त्याच वेळेला सांगितलं अगं तो आपल्या दोघांना मोजत नाही, मग काय करावं लागतंय, आता आपल्याला पंढरपूर न्यावं लागतंय, आपल्याला चंद्रभागा न्यावी लागते, आपल्याला पुंडलिक न्यावा लागतोय, आपल्याला त्या ठिकाणी कानोपात्रा न्यावी लागते, आपल्याला सर्व काही न्यावं लागतंय, मग काय करावं लागतंय, भगवंता तुम्हाला काय अशक्य आहे, तुम्हाला सगळं काही शक्य आहे, चला सगळं पंढरपूर घेऊन करा दुसरा पंढरपूर निर्माण. त्याच वेळेला त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावरती वारकरी उठण्याच्या अगोदर त्या गावाचं संपूर्ण पंढरपूर तयार केलं, ओळखीचे वारकरी तयार केले आणि प्रत्येकानं जावं म्हणावं महाराज चला चंद्रभागेच्या स्नानाला, चला पुंडलिकाच्या दर्शनाला. त्याच वेळेला वारकरी विचार करतोय मी काल रात्री झोपलो ती तर सप्तमीची तिथी, कोणती होती, सप्तमीची तिथी होती, मग वारकरी पंढरपुरामध्ये दशमीच्या दिवशी पोहोचतो. कधी पोचतो वारकरी पंढरपुरामध्ये दशमीच्या दिवशी पोहोचतोय, मग आज या ठिकाणी पंढरपूर आलं कसं, त्याच वेळेला सगळे त्या ठिकाणी ओळखीचे वारकरी सांगताय, त्या ठिकाणी वारकरी मानत नाही, मग आता काय करावं, सांगितलं हे जमायचं नाही, पुन्हा भगवंताने त्याच्या जवळचे 2 वारकरी तयार केले तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, मग आता काय करावं, त्यांनी सांगितलं भगवंता आपलं काय शिजत, मग काय करावं लागतं, भगवंता वारकरी पंचांगण मागतोय, भगवंतानं पंचांगणाला आज्ञा केली, तिथीनं तुम्ही काही करा, कोणी कुठेही कोणाच्या बोकंडी बसा, पण आजच्या दिवशीला काय आली पाहिजे, दशमी आली पाहिजे. तिथीने एवढ्या इकडे तिकडे उड्या घेतल्या, एवढ्या उड्या घेतल्या आणि बरोबर दशमी आली. वारकऱ्यांना सांगितलं विश्वास बसत नाही, त्या ठिकाणी सप्तमीच होती, आज दशमी आली कशी, मग वारकऱ्यांना सांगितलं इतर गोष्टीवरती विश्वास बसण्यापेक्षा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वारकऱ्याच्या बायकोनं घरून काय दिलं होतं, लाडू दिले होते, बरोबर की नाही, शिदोरी दिली होती, म्हटलं आपली शिदोरी खोलावं आणि बघावं मुक्काम किती शिल्लक आहे. शिदोरी खोलली गेली, बघितलं अजून आपले 2 मुक्काम 3 मुक्काम शिल्लक आहे, तिसऱ्या मुक्कामात आपल्याला पंढरपूर आहे, इथं पंढरपूर आलंच कसं. त्याच वेळेला त्या ठिकाणी जगाचा मालकाने एवढे निष्ठावंत वारकरी बघितल्यानंतर यावं आणि कडकडून मिठी त्या ठिकाणी वारकऱ्याला मारावी आणि डर जसा जगाचा मालक, कोण रडतोय, डर जसा जगाचा मालक रडतोय. त्याच वेळेला वारकऱ्यांना विचारले परमेश्वरा अरे का रडतोय, काहीच नाही, अहो एवढी तुमची निष्ठा बघून आम्ही तुम्हाला दर्शन देण्याकरता इथपर्यंत आलोय, पण तुमचा विश्वास मात्र पंढरपुरावरती बसलाय, तुम्ही मानायला तयार नाही. त्याच वेळेला वारकऱ्यांना भगवंताच्या गळ्यात गळा घालावा आणि वारकरी डसा रडू लागला आणि वारकरी म्हणू लागला हे पांडुरंगा, हे विठ्ठला, अरे एवढं प्रेम करतोय तू वारकऱ्यावरती, अरे मी थकलोय, माझं शरीर थकलंय, म्हणून त्या ठिकाणी तू पंढरपूर निर्माण केलंय, तू चंद्रभागा आणली, ती पुंडलिकाला आणलंय, ती रुक्माईला आणलंय, तू वारकरी निर्माण केले, अरे इतकं प्रेम आम्हा वारकऱ्यावरती का करतोय, जगाच्या मालकांना सांगावं, अरे तुम्ही वारकरी आहात ना, म्हणून तर खऱ्या अर्थानं मला किंमत काय आहेत, तुम्ही वारकरी आहात ना, म्हणून खऱ्या अर्थानं मला किंमत आहे. म्हणून त्या ठिकाणी एकमेकाला आलिंगन दिलं. ते गाव होतं अकलूज नावाचं गाव आणि त्याच गावामध्ये भगवंतानं पंढरपूर निर्माण केलं होतं आणि भगवंताने त्या ठिकाणी जो वारकरी होता ना, ते वारकरी दुसरे तिसरे नसून जगद्गुरु तुकोबरायांचे वडील बोल्लोबा महाराज. कोण होते, बोल्लोबा महाराज होते आणि त्या बोल्लोबा महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताला साष्टांग दंडवत घातला, सांगितलं देवा आता काहीच लागत नाही, मला फक्त एकच लागतंय, तुझी वारी लागते. अभंगाचा दुसरा चरण
तुम्हाला वाटतं ना परमेश्वराचा दास व्हावं, तुम्हाला वाटतं हे पांडुरंगा आतापर्यंत नाही घडली, पण इडून पुढं तरी वारी चुको नेदी हरी. परमेश्वरा आता इडून पुढं तरी माझी वारी चुकू देऊ नको, आता इथून पुढं तरी वारी करू दे. मग या वारी करता काय लागतं? पुण्यवान लोकांनाच वारी करता येते, पाप्याला वारी जाता येत. काही काही पापी सामील होतात तो बघ सोड, बरोबर की नाही? पाप्याला वारीत जाता येत नाही. कारण खरं सांगू, वारकऱ्याची व्याख्या फार वेगळी. सध्याच्या काळामध्ये सतीशिव मला असं वाटतं 3-4% लोक ओरिजिनल वारकरी, बरोबर आहे की नाही? वारकरी कोणाला म्हणावं? वारकरी जो दश इंद्रियावरती वार करू शकतो त्याला वारकरी म्हणावं. जो दश इंद्रियावरती वार करू शकतो खऱ्या अर्थानं त्याला वारकरी म्हणावं. तुम्हा आम्हाला वारकरी म्हणताच येणार. आपण सगळ्या गोष्टींना काबूमध्ये ठेवू शकत नाही. अहो आपल्या मिनिटात नजर बदलते. आपण वारीनं चाललो तरी बायांच्या खोडी काढत काढत चालतो. खरं आहे का खोट आहे? वारीनं चाललो तरी बायांच्या पाकिटान पोथी मारत मारत चालतोय. वारीच्या वाटानं चाललो तरी घरी फोन आल्यानंतर साऱ्या गावाचा कुटाळा तिथं करत बसतोय. मग काय अर्थ होत्या वारीचा? काय अर्थ त्या वारीचा? मग या वारी करता पुण्य लागतं, आणि हे पुण्य कशातून मिळतंय? तर पंढरपुरातल्या मालकाच्या नामानं मिळतंय. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा वारकरी व्हावं वाटतं, वारीला जावं वाटतं, पांडुरंग परमात्म्याचा दास व्हावं वाटतं. जसं तुकोबरायांच्या जीवनाचं सार्थक झालंय तसं तुम्हा आम्हाला सुद्धा सार्थक करावं वाटत असेल तर या पवित्र मुखार नाम घेण्याकरता ज्यांना ज्यांना 2 हात आहेत त्यांनी त्यांनी आपापले हात वरती करा. ज्यांना नसतील त्यांनी खाली ठेवा. पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, चष्म्यावाल्या, बिना चष्म्यावाल्या, टिकलीवाल्या, कुंकवाल्या सगळ्यांनी वरती हात करायचे. इकडे टोपीवाले काका, बिना टोपीवाले काका, त्या ठिकाणी चप्पल घातलेले, बिना चपलावाले, चष्मा घातलेले, बिना चष्मावाले, पाय पसरून बसलेले, पाय गोळा करून बसलेले सगळ्यांनी वरती हात करायचे. चला पटपट पटपट सगळ्यांचे वरती हात झाले का? ओट्यावर बसणारे सगळ्यांनी एकदम टाईट वरती हात करायचे. नाही चौकदारांचे पकवाजायचे, राहू दे जरा खरं. सगळ्यांचे झाले की वरती हात. आणि आता राहू दे एखाद्या तास असं आम्ही चहा पाणी घेऊन येतो, तो भजन करायचं. त्यांनी वरती हात केले, त्यांनी आपापले हात खाली घ्यायचे. सांगा बरं आपण किती अंतःकरणापासून भजन करतो, बरोबर की नाही? या भजनाचा आनंद किती माहिती? या भजनाच्या
आनंदापेक्षा या भजनातून काय प्राप्त होतं. अरे असेच तुमच्या आमच्यासारखा जीव होता पण संत पदाला पोहोचले ते, ज्यांना हात नव्हते, हात कलम केले ते, हात काढून टाकले होते, परंतु वाटत होतंय अरे पांडुरंगा नामदेवरायाचं कीर्तन चाललंय, अरे संतांचं कीर्तन चाललंय. एवढे त्या संतांच्या कीर्तनामध्ये दंग व्हावं. त्यांनी सांगावं बाबा भजन करण्याकरता हात वरती घ्यावे. अरे कीर्तनामध्ये इतकं दंग व्हावं की त्या ठिकाणी लक्षात राहिलं नाही आपले हात गेलेले. जसे सगळ्यांनी हात वरती केले त्यांनी आपले तुटलेले दोन्ही हात वरती करावे आणि वरती केल्याबरोबर भजनाच्या दंगामध्ये आनंदामध्ये गाता गाता नाचता नाचता त्या जीवाला हात प्राप्त व्हावे. ही ताकद कीर्तनातल्या भजनाची. कशाचे? कीर्तनातल्या भजनाचे. म्हणून अध्यात्माचं प्राणांगण वर्णन करतंय. अरे जो करील या कीर्तनाच्या टाळीची टाळाटाळी, अरे जो करील या कीर्तनाच्या टाळीची कडकडाची टाळाटाळी, मग त्यास कीर्तनानंतर यमक होतं. कोण घेतय त्याला जवळ? यम घेतोय. बरोबर आहे की नाही? म्हणून हे भगवंता काहीच नको, एकच इच्छा आहे, मला तुझा दास व्हायचंय. का दास व्हायचंय? मला पंढरपुरातला वारकरी बनायचंय. वारकरी बनल्यानंतर काय करायचंय? मला ही नित्य वारी करायची. मग या वारीने माझ्यावरती काय कृपा होईल? अरे भगवंतानं या वारी करता एक महात्मा आपली पत्नी डिलेवारीला जाते, डिलेवारीच्या परिस्थितीला येते, तरी सुद्धा वारीच्या वाटेनं चालत असताना आपण आपल्या बहिणीला आणायला निघालो, विसर पडला आणि त्या ठिकाणी वारीचा वार धरली, निघून गेले. अरे पत्नी डिलेवारीच्या अवस्थेला पोहोचली, काय करावं कळत नाही. जगाच्या मालकीने विटेवरून उडी मारावी आणि बाळांपण त्या ठिकाणी समाजाचं सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचं काम म्हणजे बाईच्या डिलेवारीचं. कशाचं काम? बाईच्या डिलेवारीचं काम. जर जगाचा मालक बाईची डिलेवारी करतो, उपजता कर्म मेळा लागे विठ्ठला चालला. अरे ज्या बाळाची डिलेवारी करता भगवान परमात्मा तिथं आलेत ना, त्या संतांचं नाव होतं चोकोबराया आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं कर्ममेळा. काय होतं? अखंड वाचेला कर्म मिळेल त्या ठिकाणी विठ्ठलाचा लळा लागतोय. भगवान परमात्म्याने यावं. आता कथा भाग सर्वांना माहितीये. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, अरे या वारीच्या पुण्यानं जर जगाचा मालक डिलेवारी सारखं काम करण्याकरता येत असताना जर डिलेवारी करायला जगाच्या मालकाला बाई चालते, तर तुम्हाला चांगली श्री कीर्तनाला का चालत नाही? बरोबर आहे? कारण काही काही लोकांना बाईचं कीर्तन म्हणल्यावर खटकतं. बरोबर आहे की नाही? त्यांचे काय खटके उडतात मला माहिती नाही, पण अध्यात्माचं प्राणांगण वर्णन करते. यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः. ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या त्या ठिकाणी सर्व देवतेचा वास असतो. मी सांगत नाही, अध्यात्माचं प्राणांगण वर्णन करते. तुम्ही आम्ही सगळे निवृत्तीनाथांचे दास आहोत. कुणाचे दास आहोत? आपण निवृत्तीनाथ दादांच्या पाठीमागे चालणारी माणसं आहोत. कारण माऊली म्हणजे आपली मावशी आहेत आणि निवृत्तीनाथ दादा म्हणजे आपली आई. का? आपण तिच्या कुशीत राहतो. आपण काय करतोय? त्यांच्या कुशीत राहतोय. त्यांची वारी सोडून जर आपण माऊलीकडे जात असाल ना, अरे ती योग्यांची माऊली सांगून जाते, अरे आईला सोडून दिलंय आणि मावशी जवळ आलाय, मी तुला जीव लावल कसा? मी तुला जीव लावल कसा? अरे जगाचा आराध्य दैवत तुम्हाला निवृत्तीनाथ दादा इथं आणून बसवले. तुम्ही येताच काळ दिला, तुम्ही आधी दादांच्या चरणाची वारी करा. काय करा? आधी दादांची तुम्ही वारी करा. तुम्ही दादांच्या पायकात, तुम्ही दादांच्या पाठीमागे चला. मग विचार करा, नित्य सोहळ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी 27-28 दिवस नित्य सोहळ्यामध्ये चालता, दररोज निवृत्तीनाथाची आरती घेताय. काय सांगते दादांच्या? शुद्ध होती नारी नंतर नरगुण. काय बोलतात? आरतीमध्ये वर्णन केलंय महात्माने. अरे शुद्ध होती नारी नंतर नरे. अगोदर नर सांगितले नाही. हिंदू संस्कृतीत सांगते मातृदेव भव नंतर पितृदेव भव. आपल्याला बोलायचा तो भाग नाही. योगायोगानं आला म्हणून 2 वाक्य सांगून गेले. आपला महत्वाचा मुद्दा चाललाय. त्या ठिकाणी आम्हाला वारकरी व्हावं वाटतं. कशा करता? आम्हाला त्या पंढरपुरातल्या संतांचा संग मिळावा याकरता आम्हाला वारकरी व्हावं लागतं. मग काय मिळतं या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर? अरे संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसं बनतील यात नवल नाही. अरे संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर दगड देव काय होतात? संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर दगड सुद्धा देव बनत असतात. कशा करता? अरे मुख्य प्राण्यांची सुद्धा मंदिरं बनत असतात. बरोबर आहे की नाही? आता सध्याच्या काळामध्ये एक व्हिडिओ त्या ठिकाणी झपाट्यानं व्हायरल होतोय. त्याला त्या ठिकाणी कोल्हापूरची हत्तीनी म्हणतात. बरोबर आहे की नाही? अरे ती हत्तीने या ठिकाणी एवढी व्हायरल होते. आज आम्हाला ती हत्तीने कळते. आज
आम्हाला ती हत्तीने कळते. अरे 700 वर्षापूर्वी महावैष्णव ज्ञानोबराला अरे रेड्याची किंमत कळाली म्हणून तर रेड्यामुखी वेद बोलविला. म्हणून माझ्या संतांना त्या ठिकाणी त्या मुख्या जनावरांची किंमत कळत होती. पण आजच्या माणसाला अरे पैसा जिंकत गेला आणि त्या ठिकाणी प्रेम भावना त्या ठिकाणी मरत गेल्या. अरे जीव लावणारी जिवाळ्याची माणसं बिचारी करत होती परंतु लोक तिला तोडत होते. कारण आजही बघितलं तर पैसा जिंकायला लागलाय. अरे खोटं स्थापन व्हायला लागलंय आणि खरं मात्र हरायला लागलंय. काय झालंय? अरे जीवापाड प्रेम करणारी लोक होती तिच्यावरती. काय कमी होतं परंतु काय शासनाचे निर्णय असतील सांगता येत नाही. काय शासनाचे निर्णय असतील सांगता येत नाही. अरे बिचारी हत्तीनं प्रेमानं राहणारी होती. अरे मोठ्याची लेख सासरी निघाल्यानंतर अरे सगळा समाज डरडसा रडतोय यात नवल नाही. अरे मोठ्याची लेख सासरी निघाल्यानंतर सगळा समाज डरडसा रडतोय यात नवल नाही. अरे एकमुखी जनावर अरे एकमुखी हातीन कोल्हापूर नगरीमधून निघावी अरे सगळं जग डरडसा रडावं यात नवलाची गोष्ट आहे. म्हणून तर महावैष्णव ज्ञानोबरायाने सांगावं हे परमेश्वरा याच प्राणी मात्रांमध्ये दया. काय दे? याच प्राणी मात्रांची दया या सर्वांच्या ठाई दे. कशा करता? कोल्हापूरमध्येच हातीने नाही अरे प्रत्येक गावातल्या प्राण्याला या जीवानं जीव लावावा या करता महावैष्णव माऊली ज्ञानोबराने पसायदान तुम्हा आम्हाला दान द्यावं. विठ्ठल सानिध्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सुखरू यात नवल नाही. अरे आजचा तुमचा आमचा एकादशीचा पर्व काळाचं कीर्तन. कोणतं कीर्तन? जागराचं कीर्तन. एकादशीच्या पर्व काळाचं कीर्तन. वेळ आपल्याकडे फार कमी. वेळेच्या जास्त बाहेर जाणार नाही का? जास्त पुढे गेलं तर लोक म्हणतात कीर्तन नाही, कमी केलं तर लोक म्हणतात भांडवल. बरोबर आहे की? खरं सांगू राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊली कोपरगावची समाधी आजही कौल देते. आजही आशीर्वाद तिथूनच प्राप्त होतोय. अनेकांनी मागा खेचण्याचा प्रयत्न केला पण खरं सांगू सत्य बोलून जाते सतीश भाऊ. जोपर्यंत माझ्या कोपरगावच्या समाधीचा माझ्यावरती आशीर्वाद आहेत ना जगाच्या मालकाची सुद्धा ताकद नाही मला पाठीमागे खेचण्याची. एवढा निष्ठावंत श्रद्धा माझी माझ्या कोपरगावच्या समाधीवरती आहे. अरे नको नको ते प्रयत्न अनेकांनी केले, अनेक खोड्या काढण्याचे प्रयत्न केले पण एकही चारित्र्याला डाग लागू दिला नाही. एकमेव कारण माझ्या कोपरगावची समाधी आहे. जोपर्यंत कोपरगावची समाधी अबाधित आहे, जोपर्यंत कोपरगावची समाधी गुरुमंत्राचा ध्वनी चालू ठेवते ना तोपर्यंत या जीवाला काहीच कमी पडू देणार नाही. एवढा दृढ विश्वास माझ्या माऊलीच्या माझ्या कोपरगावच्या माऊलीच्या समाधीवरती आहे. कशा करता? अरे निष्काम कर्मयोगी ज्यांना पदवी प्राप्त झाली ना त्यांना फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच म्हणतात. काय म्हणताय? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच म्हणताय. त्यांच्या पलीकडे दुसरं होणे शक्य नाही. पदाच्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागणारी अनेक लोक बघितली, पदाच्या संपत्तीच्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागणारी अनेक लोक बघितली पण या विश्वाकरता कोटीना त्या ठिकाणी लोक व्यसनाच्या बाहेर काढण्याची ताकद फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीतच होती. कुणात होती? फक्त आणि फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींमध्येच होती. म्हणून आजचा एकादशीचा पर्व काळ हे भगवंता मला ती वारी चुकू देऊ नको. कशा करता? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. हे परमेश्वरा त्या संतांचं सानिध्य या वारीमध्ये लागतंय. संतांचं सानिध्य लागल्यानंतर काय मिळतंय तर त्या ठिकाणी त्यांचा प्रेमाचा कल्लोळ प्राप्त होतोय आणि प्रेमाचा कल्लोळ म्हणजे त्या ठिकाणी उसळा, प्रेमाचा उसळा प्राप्त होतोय. म्हणून मला त्या संतांचा संग घडू दे. मग आता या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय घडतंय? एका गावामध्ये सप्ताह चालला आणि एकादशीचा दिवस आला पण एकादशी 2 होती. युद्ध होता त्या सप्ताह चालू होत असताना गावकऱ्यांनी काही त्या ठिकाणी काल निर्णय बघितला नाही, पंचांगण बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. मग आता काय करावं तर त्यांनी विचार केला नाही आणि सप्ताह चालू केला. आता उद्या सकाळी काल्याचं कीर्तन करावं की एक कीर्तन वाढवावं गावकऱ्यांना कळालं. मग त्यांनी एकच विचार केला, चला म्हटलं पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये गेले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आता त्या ठिकाणी विचारलं साधक आलं त्या ठिकाणी सेवेकरला महाराज कुठे गेले? सेवेकरांनी सांगितलं महाराज निघून गेले, 2 दिवस महाराज येणार नाही. म्हटलं आता काय करावं? प्रश्न काय? अरे तुला सांगून काय काय? त्यांना सांगितलंय एकदा विचारून तर बघा. म्हटले आमच्या गावचा सप्ताह चाललाय. कोठूर नगरीने त्या ठिकाणी विचार केला नाही आता कीर्तन वाढवावं का कमी करावं काही कळाना. आम्ही कोठूरचे ग्रामस्थ आम्हाला उद्या काल्याचं कीर्तन करावं की त्या ठिकाणी
कीर्तन वाढवं, एकादशी कोणती धरावी आमच्या लक्षात आलं नाही. मग काय करावं आता? त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्हाला सकाळचा स्वयंपाक तुम्ही पहाटे 4 पासून स्वयंपाक करणार ना, काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायची नाही. सकाळी ब्रह्ममुहूर्त 3:30 वाजले की दारात बांधलेलं कुत्रे आहे, त्या कुत्र्याला भाकर टाकायची. जर कुत्र्यानं भाकर खाली तर समजायची एकादशी उद्याची, जर नाही खाली तर समजायची एकादशी. त्यात आता 2-4 शाणी होती, ती म्हटले कुठं कुत्र्याच्या नादी लागताय. म्हटले बाबा काही सांगायला लाग. बरोबर की असं बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे विश्वास ठेवा. म्हटलं 2 दिवस जर कुत्र्यानं भाकरी खाल्ल्या तर सेवक म्हटला मला फासावर द्या. त्याची 4 म्हातारी माणसं होती, ती म्हटली अरे एखाद्याचं ऐकत जावा, थोडं शांत बसा, पहाटपर्यंत थांबायला काय अडचण आहे. 3:30 वाजता उठावं, उठल्यानंतर कुत्र्याला भाकर टाकावी. भाकर कुत्र्यानं खाली नाही, सांगितलं एकादशी आजची आहे. त्याच वेळा सांगितलं बाबा हे कुत्र्या काय आहे असं. त्या ठिकाणी आदरणीय त्या ठिकाणी वक्ते बाबांचा पुरावा आहे. वक्ते बाबा सांगत होते, बाबा अरे त्या कुत्र्याचा पुरावा होता, अरे ते कुत्र काही सामान्य नव्हतं, ते चातुर्मासी महाराजांचं कुत्र होतं, ते संतांच्या सानिध्यातलं कुत्र होतं, त्याला एकादशी कळत होती. पण आजही काही काही कुत्र्याला एकादशी कळती. ती एकादशीच्या दिवशी दणादण भाकरी तर सोडा, काय काय खातील आणि काय काय पेतील सांगता येत. बरोबर आहे की नाही. एक महात्म्याच्या दारामध्ये अशी एक म्हैस होती, एका महात्म्याच्या दारामध्ये अशी एक म्हैस पाळलेली होती की ती म्हैस एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हती. ती म्हैस एकादशीच्या दिवशी निर्जल एकादशी करत होती. पण मावशांनो आत्ताच्या काही काही म्हशी काय काय खातील सांगता येत. बरोबर आहेत की नाही. म्हणून काय करावं, म्हणून हे पांडुरंगा काही देऊ नको. अरे ती जनावरं सुधारली, आम्ही तर माणसं आहोत, आम्ही सुद्धा सुधरू. म्हणून काय कर, आम्हाला एकच दे, तू कोबराने तू मामा जीवा करता सांगा बाबा. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. हे परमेश्वरा आम्हाला त्या संतांचं सानिध्य आणि त्या संतांच्या सानिध्यामध्ये गेलो. एकदा का त्यांच्या स्नानाचं स्नान केलं की या शरीरानं जे काही काम वासनेनं जे काही पाप केलेत ना, हे पाप धुण्याची ताकद एकाच क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये 350 गंगा येऊन स्नान करून त्या ठिकाणी पुण्यपदाला प्राप्त होत असतात. अनेक अभागी लोक अनेक गंगेमध्ये त्या ठिकाणी स्नान करून त्यांना मलिन करत असतात. आणि त्यांना जर त्यांचं पाप धुवायचं असेल ना तर त्या 350 गंगा त्यांचं पाप धुण्याकरता त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये जातात, स्नान करतात. 350 गंगा चंद्रभागेत जाऊन त्या ठिकाणी काय होत असतात, पुण्यवान बनत असतात. त्यांचं पाप चंद्रभागेत धुतलं जात असतं. हे परमेश्वरा ज्या तीर्थात 350 गंगा येत आहे ना, त्या गंडकी नावाच्या तीर्थावरून त्यानंतर भागीरथीवरून जी चंद्रभागा वाहिलीत ना, त्या चंद्रभागेत स्थान आम्हाला गोड देऊन चंद्रभागे स्नान तुका मागे हे जी दान ज्ञानेश्वर हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मे तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. यथामती अवकाश अभंगाचं चिंतन माझ्या अल्पस्य बुद्धिमत्तेप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य वाटत असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकलं असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष समजून माझे मला परत करा. या ठिकाणी येण्याचा योगायोग आदरणीय त्या ठिकाणी संपूर्ण सप्ताह कमिटी. बरोबर की नाही. याकाचं नाव घेतं तर सप्ताह बंद. खरं आहे का खोटं आहे. संपूर्ण सप्ताह कमिटी, त्याचप्रमाणे कडलक परिवार आमच्या मुक्ताताई, त्याचप्रमाणे पहिला संपर्क आदरणीय आमच्या सतीश भाऊने केला. खरं सांगू या गावातच मला सतीश भाऊनी दत्तू काकाने आणलंय. बरोबर आहे की नाही. या दोघांनीच मला या कोठूर गावामध्ये आणलंय. जवळजवळ भाऊ मला तरी असं वाटतं 8 ते 9 वर्षाचा काळ होऊन गेला. तेव्हापासून मी या गावात येते. असं म्हटलं जातं एका गावामध्ये एक महाराज जास्त काळ चालत. बरोबर आहे की नाही. पण जशी आले तसं टिकून ठेवलं या माणसांनी मला. बरोबर आहेत की नाही. म्हणून तुम्हाला सर्व संत मायबापाचे उपकार आहेत. तुम्ही या ठिकाणी मला आवर्जून बोलवलं आणि मी सुद्धा आले, कारण मी काय रिकामी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलवावं, आम्ही यावं. कशा करता, अरे तुमच्याच याच माझ्या जवळच्या परिसराचे माझ्या पंचकृषीचे माझ्यावरती उपकार आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा योगायोग याच पंचकृषीने मला दिला. कोणी दिलाय? याच पंचकृषीने मला दिलाय. आपला निफाडचा भाग सोडून राम कीर्तनाला सुद्धा जायचा कंटाळा येतो, कारण निफाडमध्ये जे भेटतं ना ते बाहेर नाही भेटत.
बरोबर आहेत की नाही? पण खरं सांगू, आपल्या सप्ताचं वैभवाचं कौतुक एक करावं वाटतं. अरे लोक आणून मोठे होऊन गेले, लोक येऊन मोठे होऊन गेले, पण आपली मासं मोठं करण्याची ताकद आपल्यामध्ये असते. आणि तुम्ही या वर्षी ते अगोरात्रपणे जपलंय, म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळी आपल्या परिसरातल्याच माणसांना तुम्ही मान सन्मान दिला, सगळ्यांना त्या ठिकाणी आवर्जून बोलवलंय, सगळे तुमच्या हाकेला त्या ठिकाणी येतील, आले नाही नेहमीच येत राहतील. म्हणून परिसरातल्याच माणसांना आपण काय केलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी येण्याचा योगायोग तुम्हा सर्व संत मायबापामुळे घडून आला. आता पहिले सगळ्याचे आभार राहिले होते, बरोबर आहेत की नाही? म्हणून शेवटचे 5 मिनिटं लवकर उरकवले. त्यांचे आभार नाही मांडले तर दुसरं कीर्तन करणं शक्य, बरोबर आहेत की नाही? या ठिकाणी कीर्तनाचा आत्मा म्हणजे मृदंग, कीर्तनाचा आत्मा म्हणजे मृदुंग. या ठिकाणी ज्या मृदुंगाची साथ आपल्याला या ठिकाणी 8 दिवसापासून लागते, किती? 1 नाही 2 नाही, तर त्या ठिकाणी ज्या मृदुंगाची साथ आपल्याला 8 दिवसापासून लाभली, आदरणीय विवेक महाराज तोरमिशे वडनेरकर, बरोबर ना? माझ्या मामाच्या गावची माणसाची, बरोबर आहेत ना? आदरणीय त्यांच्याही गावात माझा नेहमीचा संपर्क असतो. पण काय करणार, आपण त्यांच्या गावात ते दुसऱ्या गावात, आपण त्यांच्या गावात ते दुसऱ्या गावात, बरोबर नाही? माता माऊल्यांनो, मृदुंग वाजवणं इतकं सोपं नसतं, मृदुंग वाजवणं इतकं सोपं नसतं. अरे या कातड्यामधून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर काढण्याकरता, या बोटाला सुद्धा विठ्ठल मात्रा मोत्यातून बाहेर निघण्याकरता तितका त्रास सहन करावं लागतं. म्हणून तर त्या ठिकाणी एका ठिकाणी बोलून गेले, त्या ठिकाणी संत महात्म्या अध्यात्म वर्णन करतय, बाबा आप जब बजाते हैं मृदुंग, आप जब बजाते हैं मृदुंग तो लोग हो जाते हैं दंग, आप जब बजाते हो मृदुंग तो लोग हो जाते हैं दंग. मैंने इधर उधर देखा तो राधा नाचती है राधे के संग, राधा नाचती है राधे के संग. या ठिकाणी आदरणीय महाराजांची साथ भेटली, त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आवाजाची बुलंद तोप आपल्या गावाला तसं आपल्या पंचकृषीचे जावई म्हणावं, बरोबर की नाही? आपल्या निफाड तालुक्याचे, चांदवड तालुक्याचे आपल्याला लाभलेले निफाड तालुक्याला जाऊ असे असणारे आदरणीय आमच्या अश्विनी ताईचे पती परमेश्वर, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर माऊली दाजी कोपरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला असणारे काय नाव महाराजांचं, संजय महाराज घोडेवाडीकर, तुमच्याही गावाला कीर्तन झालं, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे आदरणीय आपले गोविंद भाऊच ना, आदरणीय आपल्या गावचं वैभव असणारे 2 कामं करता येते, बरोबर आहेत की नाही? तिकडे आचार्य तर इकडे तर डायरेक्ट आचार्य, ज्या हातानं जगाला त्या ठिकाणी, अरे स्वयंपाक तर लय सुग्रणी करते, स्वयंपाक तर लय सुग्रणी करते, पण तिसरा माणूस आला का बोट मोडते, बरोबर आहे की नाही? स्वयंपाक तर खूप सुग्रणी करते, तिसरा माणूस आला का बोट मोडते. अरे दररोज हाणाऱ्यांना जेव घालताय ना, ते आमचे गोविंद भाऊ आहेत. कारण सकाळी मी त्यांच्या सोबतच होती, ते स्वयंपाकाला ना आम्ही प्रवचन आम्ही ठरवून घेतलंय आता दोघांनी, बरोबर आहेत की नाही? म्हणून आता तुमच्या तिघांकरता एकच गोष्ट सांगून जाईल, आप जब गाते हो, आप जब गाते हो तो लोग हो जाते हैं दंग, आप जब गाते हो तो लोग हो जाते दंग. मैंने इधर उधर देखा तो पार्वती नाचती है शंकर के संग, पार्वती नाचती है शंकर के संग. या ठिकाणी गोड अशा आवाजाची साथ केली, आपल्या जी कमी ती तुम्ही भरून काढली, म्हणून तुम्हा तिघांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आता त्यांना लय वाजवते ते पण मला गाता येत नाही, बरोबर आहे की नाही? त्यांच्यापेक्षा मला लय राग येते, त्यांना कमी येत असतील, आपल्याला लई येते, पण आपण दाखवतो काय एखाद्यानं चोरला तर विनाकारण डोक्याला आता, बरोबर आहेत की नाही? म्हणून आपल्या संप्रदायाचं वैभव, आपल्या गावाचं वैभव असणारे ज्यांनी आपलं लेकरू लहानपणापासून उत्कृष्ट असं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये उतरवलं होतं, उत्कृष्ट अशी घरामध्येच त्या ठिकाणी संपूर्ण भजनी मंडळ तयार केलं होतं, परमेश्वरानं साथ सोडली. परंतु सांगता येत नाही नशिबाचा लेखा काय असेल, परंतु या ठिकाणी आपल्या गावाचं एक वैभव हरवलं. म्हणजे आदरणीय आता काकांचे पुत्र नव्हते, पण सगळं गाव काकांचेच पुत्र म्हणत असतात. आदरणीय आमचे सर्वज्ञ दादा चोबे या ठिकाणी आपल्यातून जाऊन जवळजवळ 3-4 महिने झाले, परंतु त्या दुःखातून ते बाहेर येऊ शकत नाही. परंतु त्यांना मी एकच सांगते नेहमी, एकदा का लिहिलंय ना ते पुसवण्याची ताकद जगाच्या मालकामध्ये नसते.
एकदा कर्माचा लेखा लिहिलाय ना तो पुसवण्याची ताकद जगाच्या मालकांमध्ये नसते. परमेश्वराने तुम्हाला खूप चांगली संधी दिली. तुम्हाला गाता येत नव्हतं, तुम्हाला पेटीचं अक्षर माहिती नव्हतं, हे दोष घालवण्याकरता तुम्हाला परमेश्वराने या क्षेत्रामध्ये आणलायत ना. तुम्ही एकच करावं, ज्या गोष्टी करता तुम्ही इथे आले त्याच्या करता इथपर्यंत आलात ना, त्याचं स्वप्न त्या ठिकाणी सुपूर्तीला जावं असं वाटत असेल तर तुम्हाला संप्रदाय सोडता येणार नाही. म्हणून या ठिकाणी आदरणीय हार्मोनियम वादक दत्तू काका चोबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला दोन्ही उभ्या असलेल्या चौकदारताई, बरोबर आहेत की नाही? दोन्ही माझ्या सख्या मैत्रिणी, सावतर नाही हा, माझ्या जवळच्या जीवाच्या सख्या माझ्या दोन्ही मैत्रिणी. एका बाजूला माझी मुक्ताताई आणि एका बाजूला इंदुताई, बरोबर आहे की नाही? दोघीची नावं पा बरं कशी चांगली ठेवली. तुम्ही काय ठेवताय? बंटी, संटी, मंटी, बरोबर आहे की नाही? काय गोड नावं, अशी नावं असली पाहिजे. दोघींकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दोघींच्या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. माझ्या विलेकरीवाल्या मावशी विठोबा रखमाईचं काय गोड भजन नाच, बरोबर आहेत की नाही? त्यांच्यापासून सगळ्या माझ्या माता माऊली उभ्या, सगळ्या माझ्या त्या ठिकाणी लेकी माझ्या मुली या ठिकाणी उभ्या आहेत. सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या. या बाजूला आपल्या गावचं असलेलं संपूर्ण भजनी मंडळ, सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यात महत्वाचं, आपला आवाज कसाही असू द्या पण तो गोड तुमच्या कानाला ऐकायला यावा, याकरता उत्कृष्ट ज्यांची साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट ज्यांची ऑपरेटिंग मशीन किती मोठं असू द्या तिथं बोट चालले पाहिजे. मोठा असण्याला महत्व नाही, बोट असण्याला महत्व आहे. म्हणून उत्कृष्ट ज्यांची ऑपरेटिंग असे असणारे आमचे अक्षय दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपल्या गावात खरंच कल्याणीताई आली होती का नव्हती, तिनं कीर्तन केलं का नाही, खोटं पाकिट घेऊन गेली हे दाखवण्याकरता ज्यांनी आपल्याला हाच कार्यक्रम 10 वर्ष नाही 100 वर्ष बघता येईल अशी व्यवस्था केलीत ना, ते आदरणीय आमचे यूट्यूबवाले या ठिकाणी वैभव दादा, वक्ते अनेक झाले, बरोबर की नाही? चॅनल अनेक झाले, परंतु हिंदू संस्कृती जपणारा आणि हिंदू संस्कृती टिकवणारा, अरे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याकरता अनेकांनी अट्टास केला आणि तोच मराठी भाषेचा दर्जा मराठी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या वैभव दादाने चॅनलला नावच मराठी वक्ता दिलं. काय दिलंय? मराठी वक्ता दिलंय. म्हणून या ठिकाणी दादा उपस्थित झाले. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची शूटिंग केली. आता ही शूटिंग आपल्याला नेहमी बघता येईल. काय झालंय? दररोज सतीश भाऊ तुम्ही मोबाईल घेताय, शूटिंग काढताय, मग आम्हाला पाठवताय. तुमच्या हाताचा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही त्यांना बोलवलं. हाताचा त्रास कमी झाला पण खिशाचा त्रास आम्ही तुमच्याकडूनच काढला. असं विनोदाचा भाग सोडा. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सगळ्याचं नाव घेतलं, आम्ही नसतो तर तुम्ही कीर्तन कोणाला सांगितलं असतं, बरोबर आहे की? सगळ्यात महत्वाचं नाव राहिलंय, ज्याचं खाल्लं त्याचं नाव नाही घेतलं तर ते म्हणत साऱ्या गावाचं नाव घेतलंय, माझंच खाल्लं माझं नाव नाही घेतलं, बरोबर आहे की नाही? आजचे सकाळचे संध्याकाळचे दोन्ही अन्नदाते, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. हा माझा परमात्मा अगोरतपणे अखंड चालू राहावा. या ठिकाणी क्षणाक्षणाला मला साथ देणारे माझे वडील आहे, माझी आई आहे, म्हणून मी माझा परमार्थ चालू ठेवते. त्यांची साथ नसती तर मी या घरातून बाहेर निघू शकले नसते. म्हणून आज माझी आई, माझे वडील, माझा 2 वर्षाचा मुलगा माझ्या सोबत आहे, त्यांच्यामुळे मी हा परमार्थ करू शकते. त्यांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आता तुम्ही समोर बसलेली माझ्या त्या ठिकाणी चेहऱ्याची परिचयाची जवळची माणसं. आता एकाचं नाव घेतलं तर दुसरं म्हणाल मी तुझा दुश्मन होतो का, बरोबर आहेत की नाही सतीश भाऊ? नाही तर असं झालंय आता अर्ध कोठूर गाव माझं नातेवाईक, आता कोणाचं नाव घेऊ? म्हणून सगळ्यांच्या नावाकरता एकच नाव घेऊन जाईल. अरे लोग जिनको चुनते हैं, लोग जिनको चुनते हैं वो संसद में जाते, लोग जिनको चुनते वो संसद में जाते. मेरे बागेश्वर भगवान जिनको चुनते, मेरे बाणेश्वर भगवान जिनको चुनते वो इस धर्म मंडप में आते, वो इस धर्म मंडप में आते. नाही कळालं? सोपं सांग. महादेवाच्या पिंडीवरती जाऊ द्या, महादेव झालाय, आता मारुतीराय घेऊन विचारायला रागी. मारुतीरायाच्या नावानं सप्ताह चाललाय, अखंड नाम यज्ञ सप्ताह चाललाय. मारुतीरायाच्या चरणावरती, बंसी बाबांच्या चरणावरती फूल वाते वाकून, बंसी बाबांच्या चरणावरती फूल वाते वाकून आजच्या कीर्तनाकरता तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. तुम्हा सर्वांचं नाव घेते, छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा.
डॉक्टर लोक सतीश भाऊ तुमचे आतापर्यंत म्हणल्याशिवाय टाळी वाजवली नाही, आता नाव घेतल्या घेतल्या जोरजोरात टाळ्या वाजवा. बरोबर आहे की नाही? पुन्हा एकदा तुम्हा सर्व संत मायबापाचे त्या ठिकाणी आशीर्वाद, पुन्हा एकदा त्या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापाच्या चरणावरती, आदरणीय वैराग्यमूर्ती बन्सीबाबांच्या चरणावरती, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींच्या चरणावरती, माझ्या मायबापाच्या चरणावरती, बाणेश्वर भगवंताच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.